नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं दुसऱ्या दिवसामध्ये पायथन शिकण्याचा. तर आज आपण शिकणार आहे डेटा टाइप्स इन पायथन. तर व्हॉट इज डेटा टाइप्स? डेटा टाइप्स रिप्रेझेंट द डिफरंट काइंड्स ऑफ व्हॅल्यूज दॅट वी स्टोर्ड इन द व्हेरिएबल. पायथनमध्ये वेगवेगळे डेटा टाइप्स आहेत, जसे की इंटिजर, फ्लोट, बुलियन, कॉम्प्लेक्स पण डेटा टाइप्स आहेत. त्यानंतर स्ट्रिंग आहे, लिस्ट आहे, टपल आहे, सेट आहे, डिक्शनरी. आपण हे सगळे एक एक करून बघूयात. Note: we do not need to specify the data type explicitly based on values types allocated automatically. Python is a dynamically typed language. सगळ्यात पहिलं आपण इंटिजर डेटा टाइप बघूयात. a equals to 10, प्रिंट a आणि प्रिंट टाइप ऑफ a. आपण दोन्ही पण बघूयात. a आपण इक्वल्स टू 10 लिहितो, ते आपल्या कन्सोलवरती 10 प्रिंट झाला आहे आणि त्याचा टाइप पण प्रिंट झालेला आहे, क्लास इंटिजर. हे इंटिजर आहे. आपण आता नेक्स्ट आहे फ्लोट. आपण इथं डेसिमलमध्ये टाकलेला आहे. a इक्वल्स टू 10.20 डेसिमल व्हॅल्यू लिहिली आहे. प्रिंट a, प्रिंट टाइप ऑफ a. आपण इथं त्याचं आउटपुट बघूया, 10.2 आणि त्याचा क्लास आहे फ्लोट, कारण इथं डेसिमल व्हॅल्यू आहे. फ्लोट आणि डेसिमल व्हॅल्यू. आपण बघूयात बुलियन. त्यानंतर नेक्स्ट डेटा टाइप आहे बुलियन. a इक्वल्स टू 2. इथं आउटपुट आपल्याला ट्रू आणि फॉल्समध्ये येणार. प्रिंट a, प्रिंट टाइप ऑफ a, ट्रू आणि क्लास बुलियन. त्यानंतर आहे कॉम्प्लेक्स डेटा टाइप. a इक्वल्स टू 10 प्लस 20j. हे आयोटा प्लस j म्हणजे कॉम्प्लेक्स डेटा टाइप आहे. हे प्रिंट टाइप ऑफ a, 10 प्लस 20j आणि त्याचा क्लास आहे कॉम्प्लेक्स. त्यानंतर आपण स्ट्रिंग हे डबल इन्व्हर्टेडमध्ये लिहिलेले जाते, त्याचा आपण प्रिंट केलेला आहे आणि प्रिंट टाइप ऑफ a. इथं बघू शकता आपण प्रिंट केलेला आहे युगा आणि क्लास आहे स्ट्रिंग. त्यानंतर बघूयात लिस्ट आपण एक क्रिएट केलेली आहे, 1 2 3 10. त्यामध्ये आपण फ्लोट पण व्हॅल्यू टाकलेली आहे, स्ट्रिंग पण टाकलेली आहे आणि लिस्टमध्ये अजून एक लिस्ट पण ॲड केलेली आहे. इथं बघू शकता 1 2 3. त्यानंतर आपण प्रिंट वन केल्यानंतर आपल्याला लिस्ट नंबरची फर्स्ट व्हॅल्यू प्रिंट होणार. 1 2 प्रिंट 1, प्रिंट टाइप ऑफ 1 आणि प्रिंट लेंथ ऑफ 1. प्रिंट 1 म्हणजे आपण 1 ॲझ्युम केलेलं आहे, हे पूर्ण लिस्ट प्रिंट होईल. प्रिंट 1 केल्यानंतर हे लिस्ट प्रिंट होईल. प्रिंट टाइप ऑफ 1 म्हणजे हे पूर्ण लिस्टमध्ये आहे, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये, त्यामध्ये क्लास लिस्ट येणार. आणि त्याच्यानंतर प्रिंट लेंथ ऑफ 1 म्हणजे ह्याची लेंथ किती आहे, 1 2 3 4 5 6 7 आणि हे पूर्ण लिस्ट 8. हे टोटल 8 कन्सिडर केले म्हणून आउटपुट आपल्याला 8 आले. त्यानंतर आपण बघूया टपल हे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये नाही, आपल्या पॅरेंथेसिसमध्ये असते. आणि प्रिंट टी आणि प्रिंट टाइप ऑफ टी, याच्यामध्ये आपण व्हॅल्यू टपल केलेला आहे, 1 2 3 34.6. याच्यामध्ये पण स्ट्रिंग आणि फ्लोट आपण ॲड केलेलं आहे. आता प्रिंट टी केल्यानंतर हे आपल्याला 1 2 3 4 5 6 हे प्रिंट होईल आणि त्याचं जे टाईप आहे ते आपल्याला पॅरेंथेसिसमध्ये असल्यामुळे त्याचा आपल्याला टपल वेव्ह दिसले जाईल. त्यानंतर बघूयात सेट हे आपल्या कर्ली ब्रेसेसमध्ये लिहिले जाते. त्यामध्ये आपण सेट तयार केलेला आहे, 1 2 6 4. त्यानंतर स्ट्रिंग ॲड केलेले आहेत आणि फ्लोट नंबर्स पण ॲड केलेले आहेत. प्रिंट येस आणि प्रिंट टाइप ऑफ येस. प्रिंट येस केल्यानंतर हे आपलं सेट जे लिहिलेलं आहे ते ॲज इट इज प्रिंट होईल. ह्यामध्ये काही डुप्लिकेट व्हॅल्यूज पण आहेत, पण ह्यामध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज सेटमध्ये अलाउड नाहीत, मग ते एकदाच कन्सिडर केले जाईल. आणि क्लास जे आहे ते आपलं टाईप ते सेटमध्ये आहे. त्यानंतर आपण बघूया डिक्शनरी. डिक्शनरीमध्ये कसे की व्हॅल्यू पेअर्स असतात. की युनिक असते आणि व्हॅल्यू म्हणजे डुप्लिकेट अलाउड आहे, पण की हे नेहमी युनिक असते. 101 हे की आहे आणि हे डेव्हिड हे व्हॅल्यू आहे. हे 102 की व्हॅल्यू, की व्हॅल्यू आणि हे प्रिंट केलेलं आहे. ह्यामध्ये 2 की, हे 101 की रिपीट झाले आहे, त्यामुळे हे एकच की कन्सिडर केलं आहे. डुप्लिकेट की अलाउड नाही, की युनिक लागते डिक्शनरीमध्ये. हे आपण आउटपुट बघू शकता, 101 हे 102 आणि 104 हे आपल्याला प्रिंट झालेलं नाही, कारण की व्हॅल्यू हे युनिक असतं डिक्शनरीमध्ये, दोन्हीचं कॉम्बिनेशन असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ पसंत आला तो लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, ताकी मी अजून असले व्हिडिओ घेऊन येत असतो. तर धन्यवाद.